राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादातून अवघ्या 3 महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत वेगवेगळी राजकीय समीकरणं तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अपक्ष उमेदवार निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतलाय, तर दुसरीकडे वंचित बहुजन पक्षाने 100 ओबीसी आमदार निवडून आणण्याचा निश्चय केला। त्यामुळे विधानसभा निवडणूक लागण्याच्या आधीच राजकीय गणितं कशी जुळवली जाणार, पुन्हा एकदा विकासाच्या नाही तर जातीच्या आधारावर मतदान होणार का, मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेवरून मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होईल अशी स्थिती उद्भवू शकते का, हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी लावून धरलेली आहे। उपोषण असेल, आंदोलन असतील, मोर्चे काढूनही त्यावर सुद्धा काही तोडगा निघत नसल्याने जरांगे यांनी थेट 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं काही दिवसांपूर्वी जाहीर केलं। उपोषण करून फायदा नाही, आता निवडणुकीत धोबी पछाड द्यायची, जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आणि विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावर लढायचं, सत्ताधाऱ्यांना थेट समोर बसून प्रश्न विचारायचा अशी घोषणा त्यांनी केली। त्यासाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला। अनेक इच्छुकांनी अर्ज केले। मराठवाडा, नाशिक भागात एका जागेसाठी कुठे 10 तर कुठे 15 पेक्षा जास्त जणांनी उमेदवारी मागितली आहे। 180 जागांवर उमेदवार देण्याची रणनीती आखली जाते अशी माहिती मनोज जरांगे यांनी आपल्या कार्यक्रमांमध्ये अनेक वेळा दिलेली आहे। लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात आरक्षणाच्या मागणीचा परिणाम दिसून आला आणि अनेक दिग्गजांचा पराभव सुद्धा झाला। त्यामुळे विधानसभेला थेट उमेदवार मैदानामध्ये उतरवून कोणाला पाडायचं ते ठरवणार असं म्हणत विधानसभा निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय हा मनोज जरांगे पाटलांनी घेतलाय। त्यांच्या या निर्णयानंतर सत्तेतील महायुती आणि महाविकास आघाडीतील मोठी चलबिचल सुद्धा पाहायला मिळाली। विशेष म्हणजे त्यांनी हा निर्णय घेताच त्यांना मराठा समाजासोबतच इतर समाज घटकांचाही पाठिंबा मिळतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू राजरत्न आंबेडकर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती। हे दोघं एकत्र आल्यास जरांगे पाटलांना दलित मतांचं पाठबळ मिळू शकतं। याशिवाय बच्चू कडू तसेच राजू शेट्टींच्या रूपाने शेतकरी नेतेही त्यांच्यासोबत येऊ शकतात। तसंच MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी मनोज जरांगेंबद्दल सूचक विधान केलं होतं। जरांगे पाटलांनी विचारल्यास त्यांच्या सोबत जाण्याचा विचार करू असं ते म्हणाले होते। असं झाल्यास मुस्लिम मतदार सुद्धा जरांगे पाटलांसोबत येऊ शकतो। थोडक्यात मराठा, दलित, मुस्लिम, शेतकरी अशी मोठ बांधून मनोज जरांगे पाटील येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये तगडं आव्हान निर्माण करू शकतात। त्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलायला सुरुवात देखील केली होती। विविध मतदारसंघात भेटीगाठी घेणं, उमेदवारांची चाचपणी करणं या गोष्टी सुरू आहेत। परंतु तरीही जरांगे पाटील 288 मतदारसंघात उमेदवार देणार की नाही याबाबत अजून तरी कोणतीही स्पष्टता आलेली नाही। याबाबत ते 29 ऑगस्टला आपली भूमिका जाहीर करणार होते, पण त्यांनी हा निर्णय पुढे ढकललाय। विधानसभा निवडणुकीत उमेदवार द्यायचे की नाही याबाबतचा निर्णय जाहीर करण्याची तारीख मनोज जरांगेंनी पुढे ढकललेली आहे। तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे मैदानामध्ये उतरलेले आहेत। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं तर एका समाजावर अन्याय होईल असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राज्यामध्ये आरक्षण बचाव यात्रा काढली। पहिल्या टप्प्याचा समारोप करत असताना 100 ओबीसी आमदार असा नारा देण्यात आला। आरक्षण वाचवायचं असेल तर विधानसभेत संख्याबळानुसार 100 ओबीसी आमदार असायला हवेत, त्यामुळे विचार करा, अन्यथा परिणामाला तयार राहा अशी चेतावणी या यात्रेमधून मतदारांना देण्यात आलेली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेते आणि राज्य सरकारमधील प्रमुख पक्ष असलेली भाजप मनोज जरांगे यांच्या भूमिकेला विरोध करते। निवडणुकीत ओबीसी एकत्र आले नाहीत तर आरक्षण जाईल अशी भीती निर्माण केली जात असल्यानं प्रत्येक निवडणुकीत हिंदू मुस्लिम असा भेद करत निवडणूक लढवली जाते। मात्र यंदाची निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशी होण्याची भीती व्यक्त केली जाते। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।